नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबईमधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस सांगणार आहे, ज्यामध्ये मी त्यांचं ऑटोनॉमी स्टेटस एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे ते कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत की नाही. त्याचबरोबर मी त्यांचा कट ऑफ, म्हणजे समान नॉर्मल ओपनचा कट ऑफ असणारा किंवा समजा मुंबईमधील जास्त करून कॉलेज आहे मायनॉरिटीचे कॉलेज आहेत, तर मायनॉरिटीचा कट ऑफ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबत मित्रांनो, त्या कॉलेजचं असणारे ग्रेड्स म्हणजे अक्रेडिटेशन काय असतील, समजा नॅक एनबीए कमिटीने त्यांना काय अक्रेडिटेशन दिले आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबत त्या कॉलेजची असणारी फी, ओपन साठीची फी सांगणार आहे, बरोबर. ऍज पर तुमची कॅटेगरी तुम्ही फी कन्सिडर करा. तर मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पुण्यासाठी टॉप 20 कॉलेजचा व्हिडिओ बनवला आहे, तो आपल्या चॅनलवर प्रेझेंट आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतो. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॉलेज लिस्ट बनवाल तर त्यावेळेस एक रेफरन्स म्हणून तुम्ही हा डाटा यूज करू शकता. ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण इंजिनिअरिंग काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. ओके, तर आपल्या काउन्सिलिंगचे फीचर्स आपण एक इन शॉर्ट पाहू. ओके, तर आपण काउन्सिलिंग मध्ये 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. त्यासोबत ऑफलाईन 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स आपण अरेंज करतो. त्याच्यानंतर मेन फीचर म्हणजे पर्सनलाइज कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतो. पर्सनलाइज कॉलेज म्हणजे काय, तर तुमच्या सीईटीच्या स्कोर नुसार किंवा तुम्हाला जिथे ऍडमिशन पाहिजे, तुमची प्रेफर्ड सिटी, तर त्याच्यानुसार किंवा तुमचा एखादा कोटा असेल, समजा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट डिफेन्स कोटा असेल, तर त्यासाठी कोणते कॉलेज बेस्ट राहतील तर याची आपण डिटेल लिस्ट ही स्टुडंटला प्रोव्हाइड करतो, बरोबर. त्याचसोबत आपला ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट, त्याचबरोबर स्पॉट ऍडमिशन किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे ऍडमिशन आपण यामध्ये सर्व गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इन्क्लुडेड असणार आहेत फक्त 1199 रुपयामध्ये. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट एनरोल करू शकता. त्यासोबत हा तुम्ही स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहताय. ओके, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला अजूनही माहिती हवी असेल काउन्सिलिंग बद्दल तर तुम्ही मला कॉल करू शकता. तर मित्रांनो, आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की आपण मुंबईमधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहणार आहोत, बरोबर. तर मुंबईमधील टॉप 1 नंबरचं कॉलेज आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, म्हणजेच व्हीजेटीआय मुंबई. ओके, तर माटुंगामध्ये कॉलेज लोकेटेड आहे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3012 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर हे एक गव्हर्नमेंट एडेड आणि ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. ओके, नॅक A+ ग्रेड आहे. त्याचबरोबर या कॉलेजच्या फीची जर आपण विचार केली तर एक 85,000 ते 86,000 या दरम्यान तुम्हाला व्हीजीटीआय माटुंगा मुंबईची फी असली पाहिजे. ओके, त्याचबरोबर या कॉलेजचा कट ऑफ जर आपण पाहिला तर मुंबईमधील टॉप 1 नंबर मधलं कॉलेज आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे याचा कट ऑफ ऑब्विसली हाय असणार आहे. तर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी याचा कट ऑफ आहे 99.96 आणि हा कट ऑफ प्रिव्हियस इयरचा कट ऑफ आहे, म्हणजे 2024चा. ओके, तर 99.96 याला रँक आली होती 101. त्यासोबत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचा कट ऑफ आहे 99.91. ओके, देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग याचा कट ऑफ आहे 99.72. तर या पद्धतीने एक वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, म्हणजे जसं पुण्यामध्ये सीओईपी कॉलेज आहे, ओके, त्या पद्धतीने मुंबईमध्ये व्हीजीटीआय हे कॉलेज आहे, बरोबर. देन या लिस्ट मधील सेकंड नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई. तर याला आपण एसपीआयटी मुंबई म्हणतो. एसपीआयटी आणि एसपीसीई हे दोन कॉलेजेस आहेत. तर एसपीआयटी जे कॉलेज आहे हे टेक ब्रांचेस साठी फेमस आहे आणि एसपीसीई हे जे कॉलेज आहे हे कोर ब्रांचेस साठी फेमस आहे. आता एसपीसीईचा लॉंग फॉर्म काय आहे, तर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, तर याची इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 2005 साली एस्टॅब्लिश झालं. त्याचबरोबर हे एक अनएडेड आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे मित्रांनो. याचा लोकेशनचा जर आपण विचार केला तर अंधेरी मुंबई या ठिकाणी सिच्युएटेड आहे. त्याचबरोबर नॅकची A+ ग्रेड या कॉलेजला आहे आणि फीस थोडीशी जास्त आहे, म्हणजे समजा 1,98,000 किंवा 2 लाखापर्यंत या कॉलेजची फी पडणार आहे. आता ही फी कोणासाठी, ओपनच्या कॅन्डिडेटसाठी फी तुमच्या कॅटेगरीनुसार. आता यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कॅटेगरीनुसार फी कशी कॅल्क्युलेट करायची किंवा किती कन्सेशन असतं कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही या कॉलेजची फी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला किती या कॉलेजची फी भरावी लागेल. ओके, याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3215 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे, बरोबर. त्यासोबत याचा कट ऑफ जर आपण पाहिलं त्याचा कट ऑफ पण खूप हाय जातो, म्हणजे जसं पुण्यामध्ये पीआयसीटी कॉलेज आहे, ओके, टेक ब्रांचेस साठी फेमस, तर त्याच पद्धतीने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एसपीआयटी हे कॉलेज आहे, बरोबर. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे ओपन साठीचा मी इथं कट ऑफ सांगतोय तुम्हाला, तर 99.81. तर इथं ओपन कॅटेगरीचं सांगतोय, त्याचबद्दल तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा बाकीच्या, आता मी फक्त इथं टेक ब्रांचेसचं सांगतोय, पण बाकी याला फक्त टेक ब्रांचेस आहे, पण बाकीच्या कॉलेजच्या ज्या कोर ब्रांचेस आहेत तर त्यांचा कट ऑफ तुम्ही ऍज कम्पॅरेटिव्हली टेक ब्रांचेस अज्युम करू शकता. ओके, ओपन साठीचा हा कट ऑफ असणार आहे, त्याचबरोबर कॅटेगरीसाठी कट ऑफ वेगळा असणार आहे. आणि एक क्लिअर आयडिया यावी तर त्यासाठी मी इथं तुम्हाला ओपनचा कट ऑफ सांगतोय. ओके, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी आहे 99.81.
देन सीएससी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी आहे 98.75. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 99.38. तर या पद्धतीने या कॉलेजचा कट ऑफ आहे. ओके, SPIT मुंबई. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे श्री विले पार्ले केवल्ली मंडळस, म्हणजे DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विले पार्ले मुंबई. तर हे एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे मुंबईमधलं. पण यामध्ये मायनॉरिटी आपल्याला प्रेझेंट असलेली पाहायला मिळते, ती म्हणजे गुजराती मायनॉरिटी DJ सांघवी या कॉलेजमध्ये प्रेझेंट आहे. ओके, हे एक अनएडेड आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. याचं इस्टॅब्लिशमेंट इयर 1994 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर याचं लोकेशन विले पार्ले मुंबईमध्ये सिच्युएटेड आहे. नॅकची A ग्रेड या कॉलेजला आहे आणि याची फी थोडीशी हायर जाते, म्हणजे समजा 2,20,000 ते 2,25,000 या दरम्यान तुम्हाला याची फी पडेल. ओके, तुम्हाला जर अॅक्युरेट फी पाहिजे असेल तर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर अॅक्युरेट फी मिळते, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर या कॉलेजचा जर आपण इन्स्टिट्यूट कोडचा जर विचार केला तर 3199 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. ओके, मुंबई युनिव्हर्सिटीला हे कॉलेज अफिलिएटेड असणार आहे. त्याचबरोबर हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. ओके, जर या कॉलेजचा आपण कट ऑफचा जर विचार केला तर या पद्धतीने या ठिकाणी 2 कट ऑफ असणार आहे, म्हणजे इथे कॅटेगरी तुमची कन्सिडर होणार नाही. इथे एकतर ओपन किंवा मायनॉरिटी अशा 2 पद्धतीचे कट ऑफ असणार. ओके, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 98.32, बरोबर. तर तो ओपन साठीचा, आणि त्याच्यानंतर मायनॉरिटीसाठी कट ऑफ आहे 94.09. ओके, देन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी याचा कट ऑफ आहे 99.51 ओपन साठीचा. त्याचबरोबर मायनॉरिटी स्टुडंटसाठी 98.94. ओके, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ आहे 99.21. त्यासोबत मायनॉरिटीचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ आहे 98.06. तर गुजराती मायनॉरिटी या कॉलेजमध्ये प्रेझेंट आहे. DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वन ऑफ द चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज, बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज मुंबईमधलं. प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तरी एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज. ओके, देन फोर्थ नंबरचं कॉलेज आहे हाडोमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बांद्रा नवी मुंबई, सॉरी बांद्रा मुंबई. तर हे याची इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1983, म्हणजे काफी जुनं कॉलेज आहे हे. त्याचबरोबर हे एक अनएडेड आणि मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड कॉलेज आहे, म्हणजे हे काय ऑटोनॉमस कॉलेज नाही. त्याचबरोबर यामध्ये सिंधी मायनॉरिटी आहे. तर मुंबईचे जे कॉलेज आहेत बरेचसे कॉलेज हे मायनॉरिटीचे आहेत, कोणत्या ना कोणत्या तरी मायनॉरिटीचे. पण आपल्याला माहिती पाहिजे की नक्की कोणतं कॉलेज कोणत्या मायनॉरिटीचं आहे. ओके, तर आपल्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटला आपण त्याबद्दल पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करतो. तर याचं लोकेशन जर आपण विचार केला तर बँड्रा मुंबई याचं लोकेशन आहे. ओके, देन याचा फीचा जर विचार केला तर 2,05,000 समथिंग याची तुम्हाला फी पडेल, म्हणजे कॅटेगरीनुसार ही कमी जास्त होईल, पण ओपनची फी इथं सांगतोय. आणि याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला 3182 हा याचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे. ओके, जर याच्या कट ऑफ विषयी जर आपण बोलायचं म्हटलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपन साठीचा कट ऑफ याचा आहे 98.79. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा मायनॉरिटी साठीचा जो कट ऑफ आहे तो आहे 93.87. ओके, देन ENTC इंजिनिअरिंग ओपनचा कट ऑफ आहे 97.92. त्याचबरोबर मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 6.19. आता बरेचसे स्टुडंटला कन्फ्युजन होईल की एवढा लो कट ऑफ कसा. तर मित्रांनो, मायनॉरिटी सीट्स म्हणजे मायनॉरिटीचे एकतर कॅन्डिडेट्स कमी असतात आणि मुंबईमध्ये एक जास्त संख्या आहे कॉलेजेसची मायनॉरिटीच्या, तर त्याच्यामुळे कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस असतात. ओके, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जर कट ऑफ आपण पाहिला ओपन साठीचा तर 98.66. त्याचबरोबर मायनॉरिटीचा जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ जर आपण पाहिला तर 86.14 हा या कॉलेजचा कट ऑफ आहे. ओके, एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे मुंबईमधलं थाडोमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. जर तुम्हाला समजा मुंबईमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, बरोबर, आणि त्यासोबत तुम्हाला जर या पर्सेंटाईलला मॅच होण्यासारखी पर्सेंटाईल जर तुमच्याकडे असेल किंवा मायनॉरिटी असेल तर तुम्ही नक्कीच या कॉलेजचा विचार करू शकता. देन नेक्स्ट कॉलेज आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा मुंबई. तर याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3139. तसंच त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर 1999 त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर हे अनएडेड कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे मित्रांनो. याचं लोकेशनचा जर आपण विचार केला तर वडाळा मुंबई याचं लोकेशन आहे. नॅकची याला A+ ग्रेड आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर 1,76,000 याची ओपन साठीची फीज असणार आहे. ओके, देन जर आपण याचा कट ऑफचा जर विचार केला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा याचा कट ऑफ आहे 97.32. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जर कट ऑफ जर आपण पाहिला तर 96.54. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ पाहिला तर 93.96. ओके, तर यामध्ये कोणत्याही प्रकारची मायनॉरिटी तुम्हाला प्रेझेंट असलेली दिसणार नाही. ओके, तर म्हणजे याच्यामध्ये कॅटेगरीचे बेनिफिट्स अप्लाय होणार, म्हणजे समजा याच्यामध्ये आपल्याला कॉलेज सीट रिझर्व्ह करण्यामध्ये कॅटेगरीचे बेनिफिट्स होणार. म्हणजे तुम्ही समजा ह्या या ठिकाणी तुम्हाला ओपनचा कट ऑफ दिलाय, पण या ओपनच्या कट ऑफ नुसार तुम्ही तुमचा कट ऑफ समजा ऑब्झर्वेशन वरून एक अज्युम करू शकता किंवा डायरेक्ट सीईटी सेलच्या PDF मध्ये तुम्ही कट ऑफ पाहू शकता. देन 6 नंबरचं कॉलेज आहे
विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेंबूर, मुंबई. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3185. याचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1975 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर हे अनएडेड कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस सुद्धा कॉलेज आहे. यामध्ये सिंधी मायनॉरिटी प्रेझेंट आहे. त्याचबरोबर याचा लोकेशनचा जर आपण विचार केला तर चेंबूर, मुंबई याचं लोकेशन आहे. नॅकची याला ए ग्रेड आहे. त्यासोबत फीचा जर विचार केला तर 1,43,000 याची फी असणार आहे. ओके, ओपनच्या कॅन्डिडेटसाठी. याचा कट ऑफचा जर आपण विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ओपनचा याचा कट ऑफ असणार आहे 98.36. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मायनॉरिटीचा कट ऑफ असणार आहे 80.59. ओके. देन एएमटीसी इंजिनिअरिंगसाठी ओपनचा कट ऑफ असणार आहे 96.05. त्याचबरोबर मायनॉरिटीचा कट ऑफ असणार आहे 11.02. ओके. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपनचा कट ऑफ असणार आहे 97.71 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांचसाठी 65.44. ओके. देन नेक्स्ट कॉलेज आहे FC फ्रान्सिस्को रोडिजियस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बँड्रा, मुंबई. तर हे एक मायनॉरिटीचं कॉलेज असणार आहे. ख्रिश्चन मायनॉरिटी या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याचबरोबर याचा इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1984 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. अनएडेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याचबरोबर लोकेशन बँड्रा, मुंबई. नॅकची ए ग्रेड आहे. फीचा जर विचार केला तर 1,84,000 याची फीज आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3184 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. ओके. याचा कट ऑफचा जर आपण विचार केला तर समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण पाहू ओपन साठीचा तर तो आहे 97.83. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा मायनॉरिटी साठी जर आपण कट ऑफ पाहिला तर तो आहे 86.85. ओके. देन सीएससी साठी जर आपण ओपनचा कट ऑफ जर पाहिला तर तो आहे 97.91. देन मायनॉरिटीसाठी जर कट ऑफ पाहिला आपला सीएससी साठी तर तो आहे 87.39. देन ENCS इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स तर याचा कट ऑफ आहे ओपनसाठी 96.67 आणि मायनॉरिटीसाठी कट ऑफ आहे 45.45. ओके. देन या लिस्ट मधील नेक्स्ट कॉलेज आहे 8व्या नंबरचं कॉलेज आहे KG सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983. हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यासोबत अनएडेड कॉलेज आहे. देन याच्यामध्ये सुद्धा मायनॉरिटी प्रेझेंट आहे. गुजराती मायनॉरिटी याच्यामध्ये प्रेझेंट आहे. लोकेशन जर पाहिलं आपण तर मुंबई ईस्ट, सियॉन मुंबई ईस्ट याचं लोकेशन आहे. त्याचबरोबर नॅक आणि MBA दोन्ही अक्रेडिटेशन या कॉलेजकडे आहेत. नॅकची ए ग्रेड आहे. फीज जर आपण पाहिली तर 1.5 लाखाच्या बिलो याची फीज असणार आहे. ओके. याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 323209 हा याचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे. बरोबर. याच्या कट ऑफचा जर आपण विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपन साठीचा कट ऑफ असणार आहे 97.88. बरोबर. त्याचबरोबर समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा मायनॉरिटीसाठी कट ऑफ असणार आहे 93.75. ओके. ENTC इंजिनिअरिंगसाठी ENTC इंजिनिअरिंगसाठी ओपनचा कट ऑफ असणार आहे 95.71 आणि मायनॉरिटीसाठी असणार आहे 80.58. ओके. त्याच पद्धतीने आपण जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT ब्रांचचा जर विचार केला तर ओपनचा कट ऑफ असणार आहे 97.18 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ असणार आहे 91.62. ओके. तर KG सोमय्या वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे मुंबईमधील. त्याचबरोबर 9th नंबरचं कॉलेज आहे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कांदिवली, मुंबई. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1992 हे याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर हे अनएडेड आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. याच्यामध्ये हिंदी मायनॉरिटी प्रेझेंट आहे. ओके. लोकेशन तर कांदिवली, मुंबई लोकेशन आहे. अक्रेडिटेशनचा जर विचार केला तर नॅक ए ग्रेड याला आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर 1,59,000 किंवा 1,60,000 याची फीस तुम्हाला पडणार आहे. त्याचबरोबर समजा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3176 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. कट ऑफचा जर विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ओपनचा कट ऑफ आहे 97.04. मायनॉरिटीचा आहे 94.83. देन ENTC इंजिनिअरिंगसाठी ओपनचा कट ऑफ आहे 93.86 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 83.19. ओके. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपनचा कट ऑफ आहे 96.22 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 92.80. तर 10 नंबरचं कॉलेज आहे लिस्ट मधील 3197 इन्स्टिट्यूट कोड आहे हा एंजल ख्रिश्चन FC रोडिजियस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वाशी, नवी मुंबई. ओके. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1984 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर हे अनएडेड ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये ख्रिश्चन मायनॉरिटी प्रेझेंट आहे. जर लोकेशनचा जर विचार केला तर वाशी, नवी मुंबई हे याचं लोकेशन आहे. देन नॅकची याला B++ ही ग्रेड मिळालेली आहे. त्याचबरोबर फीज जर आपण पाहिली तर 1,33,000
अराउंड याची तुम्हाला फी असणार आहे ओपन साठी. जर कट ऑफचा जर विचार केला आपण तर समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपन साठीचा कट ऑफ असणार आहे 96.97 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे समजा 72.84. ओके. देन ईएनटीसी इंजिनिअरिंग साठी जर आपण विचार केला तर ओपनचा कट ऑफ असणार आहे 94.47 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ असणार आहे 25.64. ओके. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपनचा कट ऑफ असणार आहे 96.60. त्याचसोबत मायनॉरिटीचा कट ऑफ असणार आहे आयटी ब्रांचसाठी 27.99. ओके. देन या लिस्ट मधील 11th नंबरचं कॉलेज आहे मंजरा चॅरिटेबल ट्रस्ट राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1992 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर हे एक अनएड आणि एक मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएट हे कॉलेज आहे, म्हणजे हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. लोकेशन अंधेरी वेस्ट मुंबई. ओके. अक्रेडिशनचा जर विचार केला तर नॅकची ए ग्रेड आहे प्लस एनबीए अग्रिगेटेड हे कॉलेज आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर 1,24,000 किंवा 1,25,000 याची फीज असणार आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला 3135 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. देन जर आपण कट ऑफचा जर विचार केला आता याच्यामध्ये कोणतीही मायनॉरिटी प्रेझेंट नाही. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ओपन साठीचा कट ऑफ असणार आहे 95.71. देन ईएनटीसी इंजिनिअरिंग साठी कट ऑफ असणार आहे 90.07. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी याचा कट ऑफ असणार आहे 94.74. ओके. तर एक चांगलं कॉलेज आहे मुंबईमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तर 12th नंबरचं कॉलेज आहे एस.टी. फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोरिवली मुंबई. तर याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3204 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1999 हे याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे आणि याच्यामध्ये मायनॉरिटी प्रेझेंट आहे ते म्हणजे ख्रिश्चन मायनॉरिटी याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हे एक अनएडेड आणि मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असणारं कॉलेज आहे, म्हणजे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याचबरोबर लोकेशन बोरिवली वेस्ट मुंबई. अक्रेडिशनचा जर विचार केला तर नॅकची ए प्लस ग्रेड याला आहे. त्याचबरोबर एनबीए अग्रिगेटेड हे कॉलेज आहे. त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर 1,25,000 एवढी याची फीज असणार आहे. देन कट ऑफचा जर विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन साठीचा याचा कट ऑफ असणार आहे एक 95.85 ओपन साठीचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. देन मायनॉरिटीसाठी जर कट ऑफचा विचार जर आपण केला तर 66.84 हा याचा मायनॉरिटीसाठी कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर ईएनटीसी इंजिनिअरिंग ओपन साठी कट ऑफ आहे 91.32 आणि तोच कट ऑफ समजा ईएनटीसी इंजिनिअरिंगचा मायनॉरिटीसाठी आहे 6.04. ओके. तर मित्रांनो हा खूप कमी कट ऑफ जातोय, म्हणजे मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी. ओपन साठीचा जातोय भरपूर पण मायनॉरिटीसाठी कमी जातोय. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर आपण ब्रांचचा विचार केला ओपन साठीचा तर 95.30 आणि त्याचबरोबर समजा मायनॉरिटी कॅन्डिडेट साठी जर विचार केला तर 36.92. ओके. देन या लिस्ट मधील 13व्या नंबरचं कॉलेज आहे झॅवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग झॅवियर टेक्निकल इन्स्टिट्यूट माहीम मुंबई. तर माहीम मध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. त्याचबरोबर या कॉलेजचा जर इन्स्टिट्यूट कोड आपण पाहिला तर 3214 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 2005. स्टेटस अनएडेड कॉलेज आहे. त्यासोबत मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. लोकेशन आता सांगितलं माहीम मुंबई. अक्रेडिशन नॅक ए प्लस ची ग्रेड आहे प्लस एनबीए अग्रिगेटेड हे कॉलेज आहे. फीचा जर विचार केला तर 1,65,000 या कॉलेजची फीज आहे. त्याचबरोबर समजा जर याचा कट ऑफ पाहिला आपण तर इथं मायनॉरिटी प्रेझेंट आहे. तर कट ऑफ जर तुम्ही पाहाल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपन साठीचा कट ऑफ आहे 95.66. देन तोच जर कट ऑफ आपण मायनॉरिटीचा जर पाहिला तर 4.90 हा याचा कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन साठीचा कट ऑफ आहे 95.39 आणि तेच जर आपण मायनॉरिटीसाठी जर कट ऑफ पाहिला तर तो असणार आहे 8.41. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा जर आपण कट ऑफ पाहिला तर 92.53. ओके. ओपन साठीचा आणि मायनॉरिटीसाठी 34.80 हा याचा कट ऑफ असणार आहे झॅवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग झॅवियर टेक्निकल इन्स्टिट्यूट माहीम मुंबई. देन 14व्या नंबरचं कॉलेज आहे डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2001. याच्यामध्ये ख्रिश्चन मायनॉरिटी प्रेझेंट आहे. हे एक अनएडेड आणि मुंबई युनिव्हर्सिटीला कॉलेज अफिलिएटेड आहे. याचं लोकेशन जर आपण पाहिलं तर कुर्ला मुंबई असं याचं लोकेशन आहे. अक्रेडिशनचा जर विचार केला तर नॅक ए ग्रेड याच्याकडे आहे आणि फीचा जर विचार केला तर 1,60,000 1,58,000 एवढी याची फीज असणार आहे. त्याचबरोबर समजा याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3208 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचसोबत आपण कट ऑफ याचा पाहूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन साठीचा कट ऑफ आहे 96.10 ओपन साठीचा कट ऑफ आहे आणि तोच जर आपण मायनॉरिटीसाठी जर पाहिला तर 39.23 हा त्याचा मायनॉरिटीसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आपण ओपनचा कट ऑफ जर पाहिला तर 95.
0.52 हा ओपनचा कट ऑफ आहे. त्याचबरोबर मायनॉरिटीसाठी 0.36. पहा मित्रांनो, खूप कमी कट ऑफ आहे. ओके, मायनॉरिटीसाठी 0.36 म्हणजे त्याची रँक आहे 1,79,380. ओके, तर एवढा याचा कट ऑफ आहे. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्यासाठी ओपनचा कट ऑफ आहे 89.91 आणि तोच मायनॉरिटीसाठी कट ऑफ आहे 3.87. ओके, तर डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्या स्टुडंटची समजा ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये ते येतात त्यांनी नक्की या कॉलेजचा विचार. देन 15व्या नंबरचं कॉलेज आहे, त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3211 SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरूळ, नवी मुंबई. त्याची इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1995. तमिळ मायनॉरिटी या ठिकाणी प्रेझेंट आहे. हे एक अनएडेड आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. याचं लोकेशन जर आपण पाहिलं तर नेरूळ, नवी मुंबई हे याचं लोकेशन आहे. ओके, देन ऍक्रेडिशन नॅक A+ ग्रेड याच्याकडे आहे. फीचा जर विचार केला तर 1,27,000 याची फीज आहे. ओके, तर आपण याचं कट ऑफ पाहूया. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी याचा ओपन साठीचा कट ऑफ आहे 95.47 आणि मायनॉरिटीसाठी आहे 42.72. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन साठी कट ऑफ आहे 95.07 आणि तोच मायनॉरिटीसाठी कट ऑफ आहे 3.89. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ओपन साठी 91.97. ओके, आणि तोच मायनॉरिटीसाठी आहे 17.75. ओके, देन 16व्या नंबरचं कॉलेज आहे अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, malaad, मुंबई. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. हे एक अनएडेड आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. मुंबई युनिव्हर्सिटीला एक रिलेटेड असणार आहे. त्याचबरोबर याचं लोकेशन malaad, वेस्ट मुंबई. ऍक्रेडिशन नॅक A+ ची ग्रेड या कॉलेजकडे आहे आणि याची फीज खूप कमी आहे. म्हणजे ज्यांना समजा फीजचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी या कॉलेजचा विचार करा. 88,000 या कॉलेजची फीज आहे. ओके, याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3203 अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, malaad, मुंबई. तर याचा कट ऑफ जर आपण पाहिला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ओपन साठीचा कट ऑफ आहे 94.11. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी 92.65. ओके, देन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स साठी याचा कट ऑफ आहे 86.97. ओके, देन नेक्स्ट कॉलेज आहे महात्मा एज्युकेशन सोसायटी, पिल्लाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, न्यू पनवेल. तर याचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. मायनॉरिटी मल्याळम मायनॉरिटी या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याचबरोबर एक अनएडेड आणि ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज आहे आणि हे न्यू पनवेल म्हणजे रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये हे कॉलेज आहे. त्याचबरोबर ऍक्रेडिशन नॅक A+ ची ग्रेड आहे. त्यासोबत NBA सुद्धा ऍक्रिडेटेड आहे. देन फीजचा जर विचार केला तर 1,33,000 किंवा 1,39,000 एवढी त्याची फीज असणार आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला 3207 हा याचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे. देन कट ऑफचा जर विचार केला तर मायनॉरिटी प्रेझेंट असल्यामुळे इथं तुम्ही कट ऑफ मध्ये केवढा डिफरन्स आहे तुम्ही पाहू शकता. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी कट ऑफ आहे ओपनचा 93.84 आणि मायनॉरिटीचा आहे 4.36 फक्त. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपनचा कट ऑफ आहे 92.52 आणि तेच मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 19.36 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 86.23 इन ओपन साठीचा कट ऑफ आणि मायनॉरिटीसाठी कट ऑफ 17.77 हा मायनॉरिटीचा. ओके, तर या लिस्टचं 18 नंबरचं कॉलेज आहे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई. ओके, इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण याचं पाहिलं तर 1990 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. ओके, याचं लोकेशन पाहिलं तर बेलापूर, नवी मुंबई हे याचं लोकेशन आहे. ऍक्रेडिटेशन नॅक आणि NBA दोन्ही ऍक्रिडेटेड आहे. त्याचबरोबर फीजचा जर विचार केला तर 1,20,000 याची फीज आहे. ओके, त्याचबरोबर समजा इन्स्टिट्यूट कोड, ओके, तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी इन्स्टिट्यूट कोड खूप महत्वाचा आहे. तर इन्स्टिट्यूट कोड आहे 3189 हा याचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे. त्याचबरोबर समजा कट ऑफचा जर विचार केला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ओपनचा कट ऑफ असणार आहे 94.75. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी 93.99. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी 85.53. ओके, देन नेक्स्ट कॉलेज आहे महावीर एज्युकेशन ट्रस्ट, शहा अँड एंकर, कुची इंजिनिअरिंग कॉलेज. त्याचं याचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण केलं तर 1985 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. यामध्ये मायनॉरिटी प्रेझेंट आहे. मायनॉरिटी आहे गुजरात, जैन मायनॉरिटी प्रेझेंट आहे. त्याचबरोबर हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट असून अनएडेड इन्स्टिट्यूट आहे. लोकेशनचा जर आपण विचार केला तर चेंबूर, मुंबईमध्ये लोकेटेड आहे. ऍक्रिडेशन नॅक आणि NBA दोन्ही ऍग्रिगेटेड आहे. नॅकची याला A ग्रेड आहे. फीजचा जर विचार केला तर 1,07,000 याची फीज आहे. ओके, इन्स्टिट्यूट कोड 3148 याचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे. त्याचबरोबर समजा कट ऑफ जर आपण पाहिला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 93.90. ओके, ओपनचा. त्याचबरोबर मायनॉरिटीचा 84.57.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कट ऑफ जर पाहिला ओपनचा 92.42, मायनॉरिटीसाठी 75.52. ओके. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ओपन साठी कट ऑफ आहे 88.56 आणि मायनॉरिटीसाठी कट ऑफ आहे 11.71. ओके. देन या लिस्ट मधील लास्ट कॉलेज आहे म्हणजे 20 नंबरचं प्रेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, नेरूल, नवी मुंबई. तर याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1991. हे एक अनएडेड आणि नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे ते एक मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएट आहे. त्याचबरोबर लोकेशन नेरूल, नवी मुंबई. ऍक्रिडेशन नॅक B+ ची ग्रेड आहे, त्यासोबत NBA ऍक्रिडेटेड आहे. फीजचा जर विचार केला तर 1,79,000 याची फीज आहे. ओके. याचा जर इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3190 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. याच्या कट ऑफचा जर विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन साठीचा कट ऑफ आहे 93.54. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग कट ऑफ आहे 83.84. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी याचा कट ऑफ आहे 92.09. तर ठीक आहे मित्रांनो, हे होते मुंबईमधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेज. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिले मुंबईमधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेज. आणि हा व्हिडिओ तुमच्या समजा कॉलेज लिस्ट बनवताना तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. त्यासोबत या व्हिडिओमध्ये समजा मी प्रत्येक कॉलेजचं तुम्हाला काय असेल ते कट ऑफ त्यांचा ओपन साठी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ब्रांचेस मी तुम्हाला सांगितल्यात. बरोबर. यासोबत बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, पण मी सध्या तुम्हाला फक्त इथं टेक ब्रांचेस सांगितल्यात. त्याचबरोबर मायनॉरिटीचा कट ऑफ सांगितलाय आणि फी जी सांगितली प्रत्येक कॉलेजची ती ओपन साठीची फी असणार आहे मुलांना. बरोबर. त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. बरोबर. आणि तुम्हाला अजूनही या कॉलेजेस बद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या कॉलेजची डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट ऍक्सेस करू शकता. ते पण तुम्हाला यापेक्षा जास्त माहिती मिळेल. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस जर आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तसेच आपल्या काउन्सिलिंगचा एनरोलमेंट जो फॉर्म आहे त्या दोन्हीच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही समजा काउन्सिलिंग एनरोल करा. त्याचबरोबर ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.